गोपाल कृष्ण भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान् संस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। वेदवाणी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी ग्रंथारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। सर्वश्रोतारः सावधान भवन्तु। ऋषिकल्पं रामभक्तं गुरुं यज्ञेश्वराभिधं चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः। आहेतु जननी मदीय नकळे अज्ञानमीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे करू। प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराजयानित तुम्हा माझे असो वंदन। जरी जरी वनुधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालका वासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम। श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात गेला। जयाच्या मुखी सर्वदा राम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय। अंबा माता की जय। रेणुका माता की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद यज्ञेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ चतुर्वेदेश्वर भगवान की जय। देवी भागवत कथा आज दशम दिन। भगवतीच्या असीम कृपेनं आपण या सत्रामध्ये देवी भागवत कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करत आहोत। कालच्या सत्रात आपण भगवंताच्या देवीच्या सर्व मायेचं दर्शन ब्रह्मा विष्णू महेश या तिघांना झालेलं पाहिलं। आजच्या या सत्रामध्ये 3 गुणांचं लक्षण आणि उतथ्य ब्राह्मणाची कथा एवढी आपण पाहणार आहोत। आज उशीर झाला आहे आपल्याला कथेला। या ब्रह्मोवाच सर्गोऽयं कथितस्तात् यत्पृष्टोऽहं त्वयाधुना गुणानां रूपसंस्थां वै शृणुष्वैकाग्रमानसः। सत्वं प्रीत्यात्मकं ज्ञेयं सुखाप्रीतसमुद्भवः आर्जवं च तथा सत्यं शौचं श्रद्धा क्षमा धृतिः। अनुक्रम्बा तथा लज्जा शान्तिः सन्तोष एव च एतैः सत्त्वप्रीतिश्च जायते निश्चला सदा। ब्रह्मदेवानी ज्यावेळेला विचारलं नारदा ब्रह्मांड हे कोणत्या रीतीनं उत्पन्न होतं ती रीत तुला नीटपणे समजली का? त्यावेळेला नारदाने फक्त मान डोलावली हो म्हणाली। आणि नारदांनी ब्रह्मदेवांनी पुढे सांगायला आरंभ केला। आता तुला मी सांगतो
गुण कसे ओळखावेत माणसामध्ये पहा. माणूस ओळखण्याचं अत्यंत उत्तम साधन कसं आहे, माणूस कोणत्या गुणांनी युक्त आहे हे कसं ओळखावं. प्रत्येक तिन्ही गुणांचे, सत्व आणि रज आणि तम या तीन गुणांचे विशिष्ट लक्षण मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा आपण सत्वगुणाचं लक्षण घेऊया. सत्वगुणी असणारा माणूस कसा असतो. जो सत्वगुणी माणूस आहे तो अत्यंत प्रेमस्वरूप असतो. ज्या पदार्थांपासून सुख मिळते त्या पदार्थांबद्दल प्रेम वाटू लागते. सरळ स्वभावाचा, सत्यप्रीती, शुद्धता, क्षमा, श्रद्धा, धैर्य, सहानुभूती, शांती आणि समाधानी वृत्ती या गोष्टी ज्या ठिकाणी ज्याच्या स्वभावामध्ये आढळतात तो सत्वगुणांनी युक्त आहे असं समजावं. सत्वगुणाचा रंग हा शुभ्र असतो. धर्मावर त्याचं अत्यंत प्रेम असतं. स्वभाव अत्यंत कष्टाळू असतो. हा गुण असतभावाचे निराकरण करणारा असतो. आता मग याच्यामध्ये श्रद्धा हा विषय आला. मग श्रद्धेचे सुद्धा तीन प्रकार पडतात. सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा आणि तामसी श्रद्धा. हे तत्व जाणणाऱ्या मुलींचे सांगणे असे आहे की या रजोगुण जो आहे त्याचं विशेषता सांगतो. रजोगुणाचा रंग हा लाल रंग, तांबडा रंग असतो. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे अप्रीती, म्हणजे इतरांमध्ये अप्रीती निर्माण करणे. जिथे गोष्ट चांगली चालू आहे ती पाहत नाही. प्रेम असेल तर तिथे तोडणे, अप्रीती निर्माण करणे. अप्रीती ही दुःखापासून निर्माण होत असते. अर्थात द्वेष, मोह, विश्वासघात, हेवा, हट्टीपणा, हावरेपणा, झोप, मतलबापुरती श्रद्धा, अभिमान, चिकाटी आणि गर्व ही याची लक्षणे आहेत. ही लक्षणं ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात त्या त्या ठिकाणी रजोगुण आहे असं समजावं. तो व्यक्ती रजोगुणी आहे असं समजावं. आता मी तमोगुण सांगतो. तमोगुणाचा रंग हा काळा रंग असतो. हा चुकीचा मार्ग सतत दाखवणारा हा रंग असतो. म्हणून तो अत्यंत दुःखदायक. आता याची लक्षणं पहा कशी असतात. अतिशय आळस, झोपाळूपणा, अज्ञान, दीनवाणीपणा, भीती, भांडखोरपणा, कंजूसपणा, कपटी वृत्ती, अत्यंत रागीट स्वभाव, वैषम्य आणि नास्तिकपणा, परमावधीचा तसेच दुसऱ्याचे दोष शोधित बसण्याचा स्वभाव या गोष्टींवर जाणत्याने तमोगुणी माणूस ओळखावा किंवा तमोगुण यावरून ओळखावा. तामसी श्रद्धा ही नेहमी परपीडक असते. म्हणून सदा सत्वगुणाचा अवलंब करावा. रजोगुण आपण आवरून धरावा. तमोगुणांचा त्याग करावा. केवळ सत्व किंवा केवळ रज अगर केवळ तमगुण असू शकत नाही. प्रत्येकामध्ये छोट्यातला छोटा का होत नाही सत्वगुण असतो. कधीतरी त्याच्या मनामध्ये करुणा उत्पन्न होत असते. कधीतरी उत्पन्न होत असते. जसं की भागवतामधलं उदाहरण घेऊयात आपण. ज्या वेळेला ध्रुवबाळ सुरुचीला नमस्कार करायला गेला. वनामध्ये जातोय मी देवदर्शनासाठी, उपासनेसाठी, भगवंताला प्रसन्न करून घेण्यासाठी मी जातोय. त्यावेळेला सुरुचीला ज्या वेळेला त्यांनी नमस्कार केला त्यावेळेला एक क्षण का होत नाही तिच्यामध्ये सात्विक भाव उत्पन्न झालेला होता. अरे किती शहाणा हा बालक आहे. मी त्याला त्रास देऊन सुद्धा तो मला नमस्कार करतोय, माझी आज्ञा मागतोय, आशीर्वाद मागतोय. एक क्षण का होत नाही तिच्या मनामध्ये अशा प्रकारचा सात्विक भाव उत्पन्न झालेला होता. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी रजोगुण असतो, तमोगुण असतो त्या ठिकाणी काही अंश प्रमाणात का होत नाही सत्वगुण हा असतोच असतो.
हे मुनिवरा, निश्चित अशा प्रकारचं सत्वगुणांवर माणसानं श्रद्धा ठेवून वागलं की त्याचं फल कधी ना कधी प्राप्त होत असतं. हे बुद्धिमंता, श्रवण व दर्शन या दोन्हीमध्ये निश्चित अशा प्रकारची फलप्राप्ती, म्हणजे माणसानं सतत सतत उत्तमोत्तम कथा, उत्तमोत्तम गोष्टी श्रवण केल्या पाहिजेत आणि भगवंताचं सतत सतत कीर्तन केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे ज्या वेळेला आपण अनुभव असा घेत असतो, ही गोष्ट माणसाला कशामुळे कळते तर ती संस्कारांमुळे ही गोष्ट कळत असते. ज्याच्यावरती उत्तम संस्कार होत असतात त्याच्यातून ही गोष्ट निश्चित होत असते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आलाच पाहिजे. आता पहा, त्याचं उदाहरण सांगतो. ज्या कर्मापासून फलप्राप्ती होत नाही ते कर्म जरी केलं तरी ते न केल्यासारखं कर्म आहे. आता एखाद्या याचं सुंदर एक उदाहरण सांगतो. एखाद्या माणसाच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली की अशा अशा प्रकारे आपण एखाद्या तीर्थक्षेत्राचा महिमा त्यानं कुठेतरी वाचला आणि आपण तीर्थयात्रेला जावं. आपणही आपल्या मनामध्ये आपण प्रत्येक कथा ही आपल्या भोवती अनुभवून घ्यावी. आपण काय करतो आहोत ते पाहत जावं. म्हणजे आपल्यातले जे काही वाईट गुण असतात ते माणसाला त्या वेळेला लक्षात येतात, कळतात आणि ते त्यागण्याचा किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न करत जावा. मग तीर्थयात्रेला जावं, तीर्थाचं महात्म्य ऐकलेलं आहे म्हणून तो तीर्थयात्रेला जात असतो. पण तीर्थयात्रेला जाताना सुद्धा त्याच्या मनामध्ये राजस अशा प्रकारची राजस श्रद्धा असते. श्रद्धेचे आपण 3 प्रकार पाहिले: सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा आणि तामसी श्रद्धा. तर त्याच्या मनामध्ये तीर्थयात्रेला जात असताना राजस श्रद्धा असते. तिथे गेल्यानंतर तो काही काळ राहतो, जप करतो, ध्यान करतो, दान करतो, पण मनामधून मात्र त्याच्या राग किंवा द्वेष हा जात नसतो. एखादी छोटीशी घटना सुद्धा त्याच्या मनाविरुद्ध त्या ठिकाणी घडली तरी त्याचा क्रोध हा लगेच उत्पन्न होतो. आणि काम क्रोध तर त्याच्या सोबत निवसतच असतातच. मग तो तिथून तीर्थयात्रा सगळी करतो आणि घरी येतो. घरी आल्यानंतर आपला जो काही नित्याचा, आपण पहा, आपणही तीर्थयात्रेला जातो, त्या ठिकाणी अशा प्रकारचं कर्म आपल्याकडनंही घडतं. मला रामेश्वरला जायचं आहे, मला काशीला जायचं आहे, मला तिरुपतीला जायचं आहे, मला बद्री केदारला जायचं आहे, मला हरिद्वारला जायचं आहे. पण तिथे जातो आपण, तिथे पाहतो, तिथं सगळं कार्य करतो आपण, पण त्या ठिकाणी सुद्धा आपल्या मनातला जो द्वेष आहे, जो क्रोध आहे, जो लोभ आहे, मदमत्सर आहे, तो तसाच असतो. प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी आपण ज्या वेळेला जातो त्या ठिकाणी त्या तीर्थावरती, त्या तीर्थामध्ये सामर्थ्य काय असतं तर तुमचं पाप नाश करण्याचं सामर्थ्य त्या तीर्थांमध्ये असतं. मग त्या तीर्थामध्ये जर सामर्थ्य आहे तुमचं पाप नाश करण्याचं, तर मग आपण त्या ठिकाणी पापाचा त्याग का बरं करू नये? पण नेमका आपल्याकडनं तो होत नाही. त्या ठिकाणी आपण तो सगळं घेऊन सोबत परत येतो, गाठोडं नेलेलो. तीर्थयात्रेचा मूळ उद्देशच हा असतो की एका एका तीर्थावरती आपल्यातला एक विकार आपण त्यागावा, नष्ट करावा, सोडून द्यावा. पण अजून आणि अन्य असं सांगितलेलं आहे कुठेतरी की अन्यक्षेत्रे कृतं पापम पुण्यक्षेत्रे विनश्यती, पुण्यक्षेत्रे कृतं पापम वज्रलेपो भविष्यती. म्हणजे अन्य ठिकाणी आपल्याकडनं नित्य व्यवहारामध्ये जे काही पाप आपल्याकडनं घडत असतं ते पाप पुण्यक्षेत्रावर किंवा तीर्थक्षेत्रावर जर आपण गेलो तर त्या ठिकाणी ते नष्ट होतं आपल्यातल्या सात्विक गुणांमुळे. पण जर तिथे जाऊन सुद्धा आपण अशा प्रकारचं जर पाप आपल्याकडनं घडलं तर तो मात्र अत्यंत
जसा की एखाद्या दगडावरती वज्रलेप करत असतो, तो कशाच पद्धतीने निघत नाही, तसा तो वज्रलेप होत असतो. तो कुठल्याही पुण्यानं, कुठल्याही कर्मानं तो रोग जो जडलेला आहे ते पाप कधीही नष्ट होत नाही. मग तो माणूस तीर्थयात्रा करून परत येतो. परत आल्यानंतर आपला ज्या वेळेला व्यवहार करायला लागतो, त्या तीर्थामध्ये, त्या तीर्थक्षेत्रावरती त्यानं तो गुण सोडलेला नसतो, तो गुण परत घेऊन आलेला असतो. मग त्या तीर्थक्षेत्राची, त्या तीर्थयात्रेचं फल प्राप्त होईल का? कदापिही त्या तीर्थयात्रेचं फल प्राप्त होणार नाही. जसं एखाद्या शेतीचं पहा, शेती, प्रत्येक जण शेती करतो. मग त्या शेतीचं फल अन्न उगवणे हे शेतीचं कार्य आहे. आता एखादा शेतकरी आहे, तो आपल्यातला सगळा आळस टाकून देतो. त्या शेतीत ओबडधोबड अशी शेती असेल तर त्या ठिकाणी त्या शेतीचं उत्कृष्टपणे त्या शेतीला तयार करतो. नांगरून घेतो, उपकरून घेतो, लेवल करतो, की जमीन ही आता पीक उगवण्यासाठी अत्यंत सुयोग्य अशा प्रकारची तो शेती बनवत असतो. पीक पेरलंय, उगवलं, आणि आता ज्या वेळेला पीक काढायची वेळ येते त्यावेळेला जर तो शेतकरी झोपून राहिला, पीक कापलंच नाही, तर केलेलं वर्षभरातलं जी काही मेहनत आहे ती सगळी नष्ट होणार आहे. काढलंच नाही ते पीक, तसंच राहील. उपयोग होणार आहे का त्या शेतीचा? वर्षभर केलेली सगळी मेहनत तशीच नष्ट होत असते. आणि मग माणूस काय म्हणतो की ईश्वर हा आम्हाला देव काहीच करत नाही, देवाची साथच नाही. ब्रह्मसूत्रामध्ये एका ठिकाणी असं एक सूत्र आलेलं आहे, ईश्वरस्तु पर्जन्यवत द्रष्टव्यः. ईश्वर हा देव कशासारखा आहे तर पावसासारखा आहे म्हणे. ईश्वर हा पावसासारखा आहे. पाऊस कसा आहे बघा. आता या ठिकाणी पाऊस पडतोय, शेतात पाऊस पडतोय, शेजाऱ्याच्याही शेतात पाऊस पडला, माझ्याही शेतात पाऊस पडला. शेजाऱ्यानेही धान्य रोपण केलं, मी देखील धान्य रोपण केलं, परंतु माझ्या शेतामध्ये भरपूर द्रव्य उत्पन्न झालं आणि बाजूच्या शेतामध्ये काहीच उगवलं नाही. अतिशय कमी प्रमाणामध्ये काहीतरी छोटं थोडंफार जेवढा खर्च केलाय त्यापेक्षा काहीतरी निघालं म्हणून निघालं. मग पहा, त्या शेतावरती जसा पाऊस पडला, याही शेतावर तशाच प्रकारचा पाऊस पडला. मग फरक कुठे झाला? मग उत्पन्न का झालं नाही दोघांना सारखं? तर ज्या वेळेला दोघांनी बीज रोपण केलेलं आहे, मग ते बीज रोपण करत असताना ते बीज कशा प्रकारे, कशा पद्धतीनं ते रोवलंय, मग सात्विक गुणांनी ते रोवलंय, राजसी गुणांनी रोवलंय का तमोगुणांनी ते रोवलेलं आहे. मग ते बीज चांगलं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मग ते शुद्ध बीज आहे का अशुद्ध बीज आहे, त्यावरून तुमचं उत्पन्न हे निश्चित होत असते. म्हणून ईश्वरस्तु पर्जन्यवत द्रष्टव्यः. याने याप्रमाणे कुणाच्या एखाद्याच्या ठिकाणी सत्वगुण प्रबल होतो. सत्वगुण ज्या वेळेला प्रबल होतो त्यावेळेला तो धार्मिक होत असतो. रजोगुण उत्पन्न होतो, त्याची फल त्याला प्राप्त होतात. मग त्याच्या ठिकाणी जर जो एखादा धार्मिक झालाय, ज्याच्या ठिकाणी सत्वगुणांची वृद्धी झालेली आहे, त्याच्यामध्ये जर एखादा तमोगुण किंवा राजसी गुण जर उत्पन्न झाला तर त्याला त्याची पर्वा नसते. तो त्याच्याबद्दल विचार करत नाही किंवा तशा प्रकारचं दुष्कर्म तो करतच नाही. आणि सात्विक गुणांनी जे उत्पन्न मिळणार आहे तेच तो स्वीकारत असतो. आणि सात्विक गुणातून जे उत्पन्न होणार आहे ते प्राप्त करून त्या उत्पन्न झालेल्या द्रव्यातून तो यज्ञ यागातिक कर्म किंवा धर्म कार्य सतत करत असतो.
आपल्याला जे धन मिळणार आहे या धनाचे उपयोग 3 प्रकारचे उपयोग आहेत धनाचे. 3 प्रकारचे उपयोग कसे आहेत पहा. एक धन भोग स्वतः उपभोग घेणे. दुसरा धनाचा उपयोग आहे दान करणे. आणि तिसरा धनाचा जो उपयोग आहे तो म्हणजे विनाश. हे कसं सिद्ध होतं पहा. तुम्ही करोडो रुपये कमवलेले. आता आपण ईडीचे प्रकरण पाहतो. एवढे पैसे जमा करून घरामध्ये लपवून 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 ठेवतात. ज्या वेळेला ईडीची धाड पडते त्या वेळेला सगळे पैसे ती 50-50, 100-100 कोटी, लाख कोटी ईडी घेऊन जाते. म्हणजे काय झालं बघा. त्या पैशाचा त्यानं भोग घेतला का तर नाही घेतला. उपभोग घेतला नाही. घेतला पण हवा तेवढा, जेवढे पाहिजेत, जेवढे कमवले तेवढ्याचा उपभोग घेतला का तर नाही घेतला. हवं तेवढं मनाला वाटेल एवढं दान केलं का तर तेही केलं नाही. मिळाला पैसा ठीक आहे, मला दान घडावं, माझ्याकडनं पुण्यकर्म घडावं म्हणून मिळालेलं सगळं दान करून टाकावा, तेही होत नाही. मग ज्या वेळेला ह्या दोन्ही गोष्टी घडत नाहीत त्यावेळेला त्याचा विनाश हा निश्चित ठरलेला आहे. म्हणजे आयुष्यभर तुम्ही पै जमा करून, धन जमा करून ठेवता, प्रॉपर्टी जमा करून ठेवतो. हे घर झालं, दुसरं घर झालं पाहिजे, शेती झाली पाहिजे, मला अजून 2-4 प्लॉट्स मिळाले पाहिजे, सोनं जमा झालं पाहिजे. आणि पोटाला चिमटा घेऊन आपल्या मनाला वाटत असेल एखाद्या वेळेला आपण या तीर्थयात्रेला जावं, नको, कमीत कमी खर्चामध्ये आपण जाऊया, पण पैसे शिल्लक राहिले पाहिजे. ही जी वृत्ती असते याच्यामध्ये ना तो उपभोग घेतो ना तो दान करतो. तो ज्या वेळेला जातो, गतप्राण होतो, मरून जातो, त्या वेळेला त्या पैशांचं काय होणार आहे. त्याच्या माघारी तो विनाशच आहे ना त्याच्यासाठी. म्हणून सात्विक भोगाची इच्छा करणाऱ्यानं सात्विक गुण ज्याच्यामध्ये उत्पन्न होतात त्यावेळेला तो जो मिळालेला धन आहे त्याचा यथायोग्य रीतीने विनियोग करत असतो आणि पुण्य संपादन करून घेत असतो. सात्विक भोगांची इच्छा करत असतो. राजस आणि तामसी जे भोग आहेत तर ते नाकारत असतो, तो उपभोग घेत नाही त्यांचा. आणि ज्या वेळेला रजोगुण माणसातला प्रबल होत असतो तर सनातन धर्माचरण न करता राजस गोष्टींच्या आवडीमुळे वेगवेगळे आचरण तो करत राहतो आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला राजभोगच मिळत असतात. मनामध्ये सत्व आणि तम गुणांचा मागमूस सुद्धा त्याच्या शेष राहत नसतो. तिसरा गुण पहा. तमोगुण ज्या वेळेला माणसामध्ये प्रबल होतो, तीनही गुण माणसामध्ये असतातच, पण ते प्रबल कुठला होतो, कुणाचा त्या माणसावरती प्रभाव जास्त आहे त्यानुसार त्याचे फल प्राप्त होते. तिसरा गुण जो आहे तो तमोगुण. तो ज्या वेळेला प्रबल होतो त्यावेळेला तो वेद, धर्म, शास्त्र याला मानतच नाही. देव नाही, धर्म नाही, शास्त्र नाही, पुराण नाही, कथा नाही, काही नाही, सगळं थोतांड आहे असं तो म्हणत असतो. आणि अशा प्रकारे त्याची वृत्ती ती तामसी वृत्ती होते आणि मग तो कुमार्गाने जायला लागतो. मग नानाविध प्रकारचे व्यसन लागतात, नानाविध प्रकारचे वाईट कृत्य करायला लागतो, अधार्मिक कार्य करायला लागतो. समाजाला हितावह नसणाऱ्या अशा नानाविध प्रकारच्या गोष्टी तो करायला लागतो. आणि स्वैर संचार त्याच्यातला स्वतःचा वाढत जातो. म्हणून सत्वगुणांना माणसांनी आपल्या जवळ करत जावं. नारदांनी ज्या वेळेला विचारलं ब्रह्मदेवाला, पिताश्री तुम्ही मला जो गुणांचा परिचय करून दिला तो अत्यंत सुंदर अमृत रूपी आहे, तुमच्या वाणीने माझी तृप्ती अद्याप झालेली नाही, अजून तुम्ही मला काहीतरी सांगा, अजून तुम्ही मला सतत सतत सांगत राहा. म्हणून या 3 गुणांना
व्यास सांगतात या तीनही गुणांना जो स्वीकारतो, ज्याच्या प्रत्येकाच्या जवळ हे तीनही गुण असतातच, पण आपण वृद्धी कशाची करायची, सत्वगुणाची वृद्धी करायची, तमोगुणाची वृद्धी करायची का राजसी गुणाची वृद्धी करायची, हे आपण ठरवलं पाहिजे. मग ज्याच्यामध्ये सत्वगुण वाढतात तो या सर्व मूळ स्वरूपामध्ये तो प्रकट होत असतो. व्यास महर्षी सांगतात, राजा, सत्वगुणांची वृद्धी झाल्यानंतर माणसाला मोक्षाची प्राप्ती होत असते. एक उदाहरण मी तुला सांगतो. एक जरी सत्वगुण माणसामध्ये असेल ना, तर त्याला कशा प्रकारे उत्तम फल प्राप्त होतो याचं मी उदाहरण तुला एक सांगतो. कोण्या एका काळी एक अशिक्षित व्यक्ती असतो, त्याच्या तोंडातून भगवतीचं एक बीज मंत्र त्याच्या मुखातून निघाला. तेही दुसऱ्यानं कुणीतरी म्हटला गेला म्हणून त्याच्या मनामध्ये तो आला आणि त्यानं तो म्हटला. त्याचा परिणाम असा झाला, अतिशय मूर्ख असताना, वाणी दोष असताना, बोलता येत नसताना सुद्धा त्याला भगवतीची प्राप्ती झाली आणि उत्तम कवी झाला. नारद म्हणतात, व्यास महर्षे, आपण ही मला विस्तारानं कथा सांगा. हा कोण होता, कुठे जन्माला, कसा होता, काय केलं, काय केल्यामुळे त्याला कशा असं फल प्राप्त झालं, भगवतीची प्राप्ती झाली, हे सर्व मला आपण सांगा. त्यावेळेला जन्मेजयाचा प्रश्न ऐकून व्यास म्हणतात, पुरातन काळातली घटना आहे आणि ही घटना मी एका ऋषींच्या मुखातून मी ऐकलेली आहे म्हणून तू सांगतो. मी प्रत्यक्ष ही घटना पाहिलेली नाहीये, पण ऋषींनी मला जी सांगितलेली आहे ना, त्यावरून मी तुला सांगतो. एकदा असंच तीर्थयात्रा करत असताना मी पवित्र अशा नैमिषारण्याच्या अरण्यामध्ये गेलो. त्यावेळेला ऋषींचं सत्र त्या ठिकाणी भरलेलं होतं. त्या सगळ्या ऋषीमुनींना मी वंदन केलं. त्या आश्रमामध्ये मी राहिलो. त्या आश्रमामध्ये जीवनमुक्त असणारे असे नानाविध प्रकारचे ऋषी त्या ठिकाणी राहत होते. त्यांच्यामध्ये एक दिवस शास्त्र चर्चा चालू असताना त्यावेळी जमदग्नी नावाचे ऋषी होते. त्यांनी प्रश्न विचारला, हे भाग्यवान ऋषींनो, मी तुम्हाला बरेच दिवसापासून माझी अशी इच्छा आहे की एखादा प्रश्न तुम्हाला विचारावा. माझ्या मनात खूप शंका आहेत, त्यातला एक प्रश्न मला विचारायचा. त्या माझ्या शंकेचं निरसन होईल असं मला वाटतं, म्हणून मी तुम्हाला विचारतो. ब्रह्मदेव, विष्णू, रुद्र, इंद्र, वरुण, अग्नी, कुबेर, वायू, त्वष्टा, स्वामी कार्तिक, गणपती, सूर्य, अश्विनी कुमार, उषा, सूर्य, चंद्रमा, नवग्रह या सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हे मला सांगा. कुणाची पूजा केली असता माझे सगळे मनोरथ पूर्ण होतील, निरंतर सुख कशानं प्राप्त होईल, कुणाची सेवा करावी, कुणाची स्तुती करावी आणि लवकरात लवकर कोण प्रसन्न होऊन वर देईल असं मला आपण सांगा. एवढे बोलून जमदग्नी ऋषी सगळ्यांकडे पाहत होते की माझ्या या प्रश्नाचं उत्तर मला कोण देईल. त्या ऋषींच्या समुदायामध्ये एक लोमेश नावाचे एक ऋषी होते. अत्यंत तपस्वी होते. ते सांगत आहो, जमदग्नी, आपण जो प्रश्न विचारलेला आहे अत्यंत सुंदर अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. कल्याणाची इच्छा असणाऱ्या सर्वांनी ज्यांना ज्यांना वाटतं की आपलं आत्मकल्याण व्हावं, त्या सगळ्यांनी शक्तीची उपासना करावी, भगवतीची उपासना करावी. ही पराशक्ती जी आहे
ही सर्वांच्या ठायी पूर्वीपासून आहे. जन्मतःच तुमच्यामध्ये शक्ती असते आणि ती उत्तरोत्तर वाढत जाते. माणसामध्ये पहा शक्ती असते की नाही. लहान बालक आहे, जन्मल्याबरोबर तो इतक्या जोराजोरामध्ये हातापाय मारतो. ही शक्तीशिवाय शक्य आहे का? तर ही शक्ती तुमच्यामध्ये असतेच. फक्त त्या शक्तीला तुमच्या सत्वगुणांकडे कसं वळवता येईल आणि त्यातून आपल्या जीवनाचा जो मार्गक्रमण करायचा आहे तो कशा पद्धतीनं करता येईल, उत्तम रीतीनं कशा प्रकारे करता येईल, आपल्याला सद्गती कशी प्राप्त करून घेता येईल, हाच प्रयत्न आपल्याला करायचा आहे. त्या शक्तीचा, जी शक्ती दिलेली आहे, आता बघा एखादी शक्ती आहे, आपली वीज आहे, समजा लाईट आहे. लाईटचा उपयोग जर हीटर साठी वापरलं तर त्यातून उष्णता मिळते. तीच ऊर्जा एसी साठी वापरली तर थंडी होते किंवा वातावरण अत्यंत आल्हाददायक सुंदर अशा प्रकारचं वातावरण मिळतं. तीच ऊर्जा मिक्सर मध्ये जर वापरली तर धान्य बारीक होण्यासाठी किंवा जे आपल्याला पदार्थ बारीक करायचे आहेत ते पदार्थ बारीक होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तीच ऊर्जा लाईट मध्ये लावली तर आपल्याला प्रकाश मिळतो. मग मला सांगा, या सगळ्यांमध्ये वापरली जाणारी जी वीज आहे ही वेगळी वेगळी आहे का? एकच वीज आहे, पण त्याचे उपयोग वेगवेगळे आहेत, निरनिराळे. तशी सात्विक शक्ती ही एकच आहे. जीवनात माणसाला वीज शक्ती दिलेलीच आहे. ती शक्ती कशा रीतीने तिचा उपभोग घ्यायचा, कशा रीतीने त्याचा उपयोग करायचा हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. एखाद्या एसी वरती आपण जर पातेलं ठेवलं नेऊन तर गरम होईल का ते? किंवा एखाद्या हीटर वरती जर आपण थंड करायचे, मला थंड पाणी प्यायचं म्हणून ठेवलं तर ते होणार नाही. त्याच्यासाठी एसी मध्येच जावं लागेल, कूलर मध्येच जावं लागेल, फ्रीज मध्येच जावं लागेल, तरच थंड होईल. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो याचं. एक अत्यंत भरतखंडामध्ये कोसल नावाचा एक प्रांत होता. त्या ठिकाणी देवदत्त नावाचा एक ब्राह्मण, त्याला बरीच वर्ष झाले विवाह होऊन पण संतती नव्हती. म्हणून संतती प्राप्त करण्याच्या हेतून, उद्देशानं त्याने काही यज्ञ आरंभविले. विधिपूर्वक यज्ञ करावा अशी त्याच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली. तमसा नदीच्या तीरावरती अत्यंत सुंदर अशा प्रकारचा मंडप उभारला. हवनकुंडाची स्थापना केली. अत्यंत सुहोत्र ब्राह्मणाला बोलावलं. याज्ञवल्क्य ऋषी अध्वर्य होते, बृहस्पती हे होता होते, पैलमुनी हे स्तोता होते आणि गोभिल नावाचे ऋषी जे होते ते उद्गाता होते. आणि इतर अजून ऋषी होते. त्यांना यथायोग्य रीतीनं त्यांचे सन्मानानं त्यांची पद त्यांना भूषविण्यासाठी. गोभिल ऋषी सामवेदाचे आचार्य होते. गोभिल ऋषी ज्या वेळेला स्वरयुक्त रथंतर साम गायन आरंभ केला त्यावेळेला असं झालं, वारंवार श्वास त्याच्यामध्ये घ्यावा लागतो आणि श्वास घेताना स्वरभंग होऊ लागला त्यांचा. आणि स्वरभंग होत असताना त्या देवदत्ताला हे लक्षात आलं आणि मध्येच थांबून त्या गोभिल ऋषीला त्याने बोलला, हे मुनी, तुम्ही मध्ये मध्ये जो श्वास घेता त्यामुळे तुमचा मंत्र जो आहे तो चुकतोय. मी एवढा विद्वान म्हणून तुम्हाला या यज्ञामध्ये बोलावलं आणि तुमच्याकडनं असा मंत्र चुकीचा होतोय. मी कार्मिक उपासना करतोय, पुत्र प्राप्त व्हावा या उद्देशानं मी उपासना करतोय. तू अत्यंत मूर्खासारखा वागतोयस. म्हणून त्या ऋषीचा अपमान, यज्ञाचा जो उद्गाता होता त्याचा अपमान केला. अशा प्रकारचे अशुद्ध मंत्र म्हणून माझा यज्ञ कसा काय सफल होणार असं म्हटल्याबरोबर त्या सगळ्यांसमक्ष त्या ऋषींचा अपमान केला. त्याच क्षणाला त्या ऋषीनं सांगितलं, राजा, तू जो यज्ञ आरंभविलायस
आणि हा यज्ञ तू पुत्रासाठी जो करतो आहेस, या यज्ञामध्ये तू उद्गाता ब्राह्मणाचा तू अपमान केलास, तुला मी शाप देतो, या यज्ञातून तुला पुत्र तर प्राप्त होईल, पण तो अत्यंत मूर्ख असेल, त्याला बोलता सुद्धा येत नसेल, असा पुत्र तुला प्राप्त होईल. त्या देवदत्ताला अतिशय दुःख वाटलं. अरे अरे, माझ्याकडनं किती मोठी चूक झाली की मी त्या ऋषीचा अपमान केला, म्हणून मला त्यांच्याकडनं असा शाप प्राप्त झाला. त्यांनी हात जोडून विनंती केली, प्रार्थना केली, हे विप्रोत्तमा, माझ्या हातून अजाणता अशा प्रकारचं पाप घडलेलं, त्या पापासाठी जे काही प्रायश्चित्त असेल ते सांग. तू जी मला शिक्षा दिलीस ही फार मोठी आहे त्याच्यासाठी. अरे, एक वेळेला संतती नसली तरी चालेल, पण अशी मूर्ख अपंग अशा प्रकारची संतती काय उपयोगाची? ना ज्याचा कर्मासाठी उपयोग आहे, ना धर्मासाठी उपयोग आहे, ना गती प्राप्त करून देण्यासाठी उपयोग आहे. देवकार्य किंवा पितृकार्यामध्ये याचा मला काहीही उपयोग नाहीये. म्हणून हे विप्रोत्तमा, अशा मूर्ख संततीला कुणी या बसा असं सुद्धा म्हणणार नाही. त्याचा कुणीही विधियुक्त सन्मान त्याचा कुणी करणार नाही. असा मूर्ख मुलगा मला उपजून तरी काय उपयोग आहे? त्याला श्राद्ध जेवणासाठी सुद्धा कुणी बोलवणार नाही. त्याला कुणी अन्न पाणी सुद्धा विचारणार नाही. शास्त्र तर असं सांगतं की एखाद्या मूर्ख असेल तर त्याला अशा प्रकारचं अन्न सुद्धा देऊ नये. वेद विधिज्ञ ब्राह्मण असेल अशालाच दान करावं, ज्याला सत्पात्र दान असं म्हणतात. ज्याला काही येत नाही, जो शिकलेला नाही, याला काही येत नाही, अशाला दान सुद्धा करू नये. दान करणारा सुद्धा नरकाला जात असतो. अशा मूर्खांनी बैलासारखं काहीतरी काम करत राहावं. त्याच्याकडनं राजानं अशा प्रकारची मजुरीच करून घेत राहा. त्यावेळेला व्यास सांगतात की राजा, अशा राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये अशा प्रकारचे मूर्ख लोक राहत असतात, त्या मूर्खांना त्या राज्याचा सुद्धा धिक्कार करावा, त्या राज्यामध्ये राहू नये आणि असा राजा, त्या राजाचा सुद्धा त्याग करावा, त्या राजाचा सुद्धा धिक्कार करावा. म्हणून ज्या ठिकाणी विद्वान राहतात, म्हणजे एक साधारण छोटस उदाहरण घ्यायचं तर पहा, आपल्याकडे एक म्हण आहे, मूर्खाचा मालक झाल्यापेक्षा शहाण्याचा नोकर व्हावं. मूर्खाचा मालक झाल्यापेक्षा शहाण्याचा नोकर होणं चांगलंय केव्हाही. त्याला अत्यंत पश्चाताप झाला. त्या गोभिल ऋषींनी ज्या वेळेला शाप दिला त्यावेळेला त्यांनी क्षमा याचना केली. महाराज, ब्राह्मणाचा क्रोध हा काही अंश प्रमाणात असतो, थोडा वेळ टिकतो तो. आपण आता शांत झालेला आहात, म्हणून मला उशाप मिळेल असा काहीतरी सांगा. गोभिल ऋषी शांत झाले. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, हे देवदत्ता, चिंता करू नकोस. जरी यदाकदाचित मूर्ख मुलगा तुला झाला तरी तो कालांतरानं अत्यंत विद्वान आणि श्रेष्ठ असा कवी होईल. काही दिवसानं त्याला एक मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर ऋषीच्या शापाप्रमाणे तो अत्यंत मूर्ख, त्याला बोलता येत नाही, मोठा झाला तरी कुणी बोलत नाही. फक्त त्याच्यामधला एकच चांगला गुण होता, आणि तो चांगला गुण म्हणजे तो कधीही खोटं बोलायचं नाही, कधीच खोटं बोलायचं. आणि त्याच्या त्या एका गुणामुळं गावातले सगळे लोक त्याचा सन्मान करायचे, आदर करायचे. आणि त्याचं नावच त्यांनी ठेवलं होतं सत्यव्रत.
अशा प्रकारे त्या सत्यव्रताची जी पुढील आख्यान आहे, कथा आहे, आपण ही उद्याच्या सत्रामध्ये पाहू. भगवती त्याला कशा प्रकारे प्रसन्न झाली हे उद्याच्या सत्रामध्ये पाहू. जन्मेजयाला व्यासांनी केलेला उपदेश आणि पुढच्या अजून विष्णूने केलेला देवी यज्ञ आणि देवीने दिलेलं वरदान हे उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. सदानंदीचा उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. बोध भवानी की जय. अंबा माता की जय. रेणुका माता की जय. यदक्षर पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव. प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद यज्ञेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ चतुर्वेदेश्वर भगवान की जय.